एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सातारा 2 बीट कराड़ आंगनवाड़ी प्रमाण पत्र वितरण का कार्यक्रम आयोजन किया गया, जिसमें आंगनवाड़ी के बच्चे जो इस वर्ष प्राथमिक में गए हैं उनका सम्मान किया गया। कार्यक्रम का नियोजन सुचित्रा सोनवणे ने किया। इस अवसर पर बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योति लंगुटे ने पालक वर्ग का मार्गदर्शन किया। मुख्य सेविका नलिनी पाटिल, रॉकेट लर्निंग कल्पना पवार, ई आकार राजश्री मस्के, मुख्याध्यापक आलेकरी सर उपस्थित थे। पालकांना देखील माझं आवाहन आहे की जास्तीत जास्त अंगणवाडीला शाळांना हा प्रतिसाद किंवा आपण पदवी घेतल्यानंतर BA वगैरे किंवा विद्यापीठाची नमस्कार, ज्योति लंगुटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व। आज आपण कराड शहरामध्ये कराड बीटमध्ये आज आपण रॉकेट लर्निंग आणि महिला बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्या बालकांनी आपल्या 6 वर्षाचा अंगणवाडीतला कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आणि तशी मुलं आज आपली पहिलीला जात आहेत, तर तो अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना आज आपण प्रमाणपत्राचं वाटप करत आहोत। त्यासाठी आपण सर्व संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका नलिनी पाटील असतील किंवा रॉकेट लर्निंगच्या मॅडम असतील किंवा सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच आपले लाभार्थी, तसेच लाभार्थ्यांचे पालकही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। प्रकल्प कार्यालय नागरी सातारा पूर्व आणि रॉकेट लर्निंग व ई आकार यांच्या संयुक्त विद्यमाने आज कराडमधील अंगणवाडी क्रमांक 23 येथे पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या समारंभामध्ये 3 ते 6 वर्ष या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अंगणवाडीमध्ये शिकलेल्या मुलांना नंतर पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यानंतरचा कार्यक्रमाचा साजरा करण्यात आला। या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सर्वांचे खूप खूप आभार। कराड शहरातील पहिले डिजिटल उदय ISO मानांकन अंगणवाडी क्रमांक 80 येथे आज रॉकेट लर्निंग या माध्यमातून मुलांना डिग्री वाटप हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी राजश्री मस्के मॅडम, कल्पना पवार मॅडम, तसेच आपल्या CDPO ज्योति लंगुटे मॅडम, त्याबरोबर सुपरवायझर नलिनी पाटील मॅडम सर्व उपस्थित राहिल्या होत्या। त्याबरोबर सर्व सेविका, मदतनीस, त्याबरोबरच आपले पालक सर्व उपस्थित राहिले। ज्योति मॅडमनी 1 ऑगस्ट ते स्तनपान सप्ताह या सप्ताहाचं ओपनिंग आज घेतलेलं आहे। त्याबरोबरच महसूल दिन हा कार्यक्रमसुद्धा यातही आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमासाठी सगळ्यांचे खूपच चांगले सहकार्य होते, त्याबद्दल धन्यवाद।